So give the heading modern periodic table. ठीक आहे, आवाज येतोय क्लिअर? आवाज क्लिअर येतोय का? तुमचा आवाज येत नाही मला. रिप्लाय करा, परत रिप्लाय करा. येस सर. ठीक आहे. तुमचे नेटवर्क चेक करा, कमी जास्त आहे का? नेटवर्क व्यवस्थित असेल तर शक्यतो प्रॉब्लेम नाही येणार. पहा, पिरियोडिक टेबल मध्ये आपण ऍक्च्युअल मध्ये काय करतो, तर पिरियोडिक टेबल मध्ये आपण जे काही आपल्याला नोन एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचं एक प्रकारे आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, वेगवेगळ्या ब्लॉकमध्ये कोणत्या एलिमेंटला कोणत्या जागी ठेवायचं जेणेकरून त्यांना लक्षात ठेवायला सोपं राहील. सगळ्यात सुरुवातीला अर्ली 19th सेंच्युरीमध्ये म्हणजे 1801 किंवा 1800 नंतर, ओके, इन द इयर 1800 नंतर 1800 to 1900 ज्याला आपण 19th सेंच्युरी म्हणतो, त्याच्यामध्ये अर्ली 19th सेंच्युरीमध्ये फक्त 30 एलिमेंट माहित होते आपल्याला. अर्ली 19th सेंच्युरीमध्ये आपल्याला फक्त ह्युमन बिईंगला, आपल्याला म्हणजे आपण नव्हतो तेव्हा, ह्युमन बिईंगला फक्त 30 एलिमेंट माहित होते. ठीक आहे. तर 30 एलिमेंट जे माहित होते त्या 30 एलिमेंट पैकी यांचं क्लासिफिकेशन करायचं. आणि या 30 एलिमेंटसाठी क्लासिफिकेशन करण्यासाठी खूप साऱ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे प्रयत्न केले. का तर त्यावेळी स्ट्रक्चर ऑफ ॲटम माहित नव्हतं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित नव्हतं, ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे, ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन आहे, प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे, या गोष्टी माहित नव्हत्या. ॲटम्स मध्ये ऑर्बिटस असतात, सेंट्रलला न्यूक्लियस असतो, त्याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन असतात, सराउंडिंगला ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, त्या ऑर्बिटमध्ये म्हणजे शेलमध्ये परत सबशेल असतात, हे माहित नव्हतं. सबसेल मध्ये परत ऑर्बिटल्स असतात आणि ऑर्बिटलची कॅपॅसिटी ही 2 इलेक्ट्रॉन अकोमोडेट करण्याची आहे, हे त्यावेळी माहित नव्हतं. इलेक्ट्रॉन फिलअप करत असताना अकॉर्डिंग टू आपण अफोगेल फिलअप करतोय किंवा इलेक्ट्रॉन फिलअप करत असताना आपण पाउलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपलचा विचार करतोय किंवा हर्ट्झ रूल ऑफ मॅक्झिमम मल्टिप्लिसिटीचा यूज करतोय आणि अकॉर्डिंग टू दॅट 3 रूल्स आपण हे इलेक्ट्रॉन फिलअप करतोय. त्यावेळी इलेक्ट्रॉनचं एखाद्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट होतंय, हे त्यावेळी माहित नव्हतं. ॲटमचं स्ट्रक्चरच अननोन होतं. पण एलिमेंट्स तर माहित होते. गोल्ड, सोनं हे कितीतरी जुन्या काळापासून आपण वापरतोय, सोन्याच्या वस्तू बनवतोय. पण त्याच्यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर, जरी एखादा ऑर्नामेंट बनवतोय आपण, एखादा दागिना बनवतोय सोन्याचा, तरी त्याच्यामध्ये असणाऱ्या ॲटमचं स्ट्रक्चर कसं आहे हे आपल्याला माहित नव्हतं त्यावेळी. बरोबर की नाही? ती डिस्कव्हरी झालेली नव्हती सायन्सची. ओके. कॉपर कितीतरी जुन्या काळापासून वापरलं जातंय, आयर्न, लोखंड कितीतरी जुन्या काळापासून वापरलं जातंय. असे कित्येक एलिमेंट आहेत जे जुन्या काळापासून वापरले जात आहेत. हजारो वर्षापासून हे माहित आहेत आपल्याला. पण हे एलिमेंट माहित आहे, त्याचं स्ट्रक्चर माहित नाहीये. मग ज्यावेळी आणखी नवीन एलिमेंटची डिस्कव्हरी होत गेली, अर्ली 19th सेंच्युरीमध्ये आपल्याला 30 एलिमेंट माहित होते. तर हे एलिमेंट्स एखाद्या फिक्स पॅटर्नमध्ये कसे ठेवायचे, कोणत्या एलिमेंटला आधीचं स्थान द्यायचं, कोणत्याला नंतर प्लेस करायचं, पहिली प्लेस कुणाला द्यायची, ठीक आहे, हे क्लासिफिकेशन करता येत नव्हतं. पण नंतर असं लक्षात आलं की काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी ह्या सेम आहेत, काही एलिमेंट्सच्या प्रॉपर्टी ह्या मॅच होत आहेत एकमेकांना. ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, ज्या सिमिलर आहेत, म्हणजे नक्कीच याच्यामध्ये काहीतरी रिलेशन असलं पाहिजे, हा विचार त्यावेळी डोक्यात आला गेला. तुम्हाला 10th मध्ये झाला असेल, कोणते 2 प्रकारचे क्लासिफिकेशन झालते? डोबेरायनर या सायंटिस्टने काय केले होतं? ट्राइड्स तयार केले होते. डोबेरायनर ट्राइड्स झाले का? कोण सांगेल मला? झालाय का हा पॉइंट? डोबेरायनर ट्राइड्स काय केले? 3 एलिमेंटचे गट केले. डोबेरायनर या सायंटिस्टने काय केले? 3 एलिमेंटचे ग्रुप केले, तिघांचे ग्रुप केले. समजा फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी चा ग्रुप केला, तर काय होतं? प्रॉपर्टी काय होती? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मासने प्लेस केले त्यांना आणि काय सांगितलं तिथं? जर आपण सेम प्रॉपर्टी असणाऱ्या 3 एलिमेंटला इन्क्रीजिंग ऑर्डरने प्रेस करतोय, तर याचं जे काही मास आहे M1, याचं मास असेल M3, या दोघांच्या मासची बेरीज केली आणि एव्हरेज घेतला, M1 प्लस M3 डिवायडेड बाय 2 केलं, तर आपल्याला याचं मास भेटतं. बरोबर काय भेटतं? याचं मास भेटतं. हे कोणी सांगितलं? डोबेरायनरनं. मग डोबेरायनर ट्राइड म्हणजे यांनी प्रयत्न केला 3 ॲटमचा ग्रुप बनवण्याचा. त्याच्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्हज होते. हे झाले का? हो सर. काय सांगा बरं प्रॉपर्टी? ऑक्टेव्ह म्हणजे काय?
अष्टक म्हणतात मराठी त्याला. म्हणजे 8 एलिमेंटचे ग्रुप तयार केले. 8 एलिमेंटचे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशी काय केली यांनी? अशी प्लेसमेंट केली आणि काय सांगितलं याच्यामध्ये? काय सांगितलं याच्यामध्ये? प्रत्येक येणारा 8वा एलिमेंट, प्रत्येक येणारा Similar to the 8वा first. एलिमेंट जो आहे, Property same याची असणार. प्रॉपर्टी, आणि याची प्रॉपर्टी सेम आहे. 9व्या एलिमेंटची प्रॉपर्टी आणि दुसऱ्या एलिमेंटची प्रॉपर्टी सेम आहे. परत या प्रॉपर्टी रिपीट होत आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजेच काय? याला या फंक्शन हे जे फंक्शन आहे 1 to 7 प्रॉपर्टीज रिपीट होत आहेत. परत 8व्याची प्रॉपर्टी बदलते. या फंक्शनलला म्हणतात पिरिओडिसिटी. पिरिओडिसिटी म्हणतात याला. पिरियोडिक प्रॉपर्टी म्हणतात याला. पिरियोडिक प्रॉपर्टी किंवा पिरिओडिसिटी कशाला म्हणतात? प्रॉपर्टीज रिपीट होतात. फॉर एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल देतो मी. संडे पासून काउंट करा. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. सॅटरडे नंतर परत कोण येतोय? संडे येतोय. संडे नंतर परत मंडे येतोय. मग जसे आपले डेज येत आहेत, सेम तसं आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत. मग ज्यावेळी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ मास यांनी प्रत्येकाने मासचा विचार केला इथं. ॲटॉमिक मास हे पण कसं पुट केलं? प्रत्येक एलिमेंट हा त्याच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने काय केला? पुट केला. ॲटॉमिक मासची इन्क्रीजिंग ऑर्डर पुट केली. सगळ्यात कमी मास असणारा पहिल्यांदा ठेवला. त्याच्यानंतर मास जसं-जसं वाढत जाईल तसे-तसे काय केलेले आहेत? सगळे ॲटम, सगळे एलिमेंट प्लेस केलेले आहेत. त्यावेळी असं लक्षात आलं, की 7व्या नंतर 8वा जो येणार आहे तो पहिल्यासारखी प्रॉपर्टी दाखवतोय. 9वा जो येणार आहे तो दुसऱ्यासारखी दाखवतोय. 10वा जो येणार आहे तो तिसऱ्यासारखी दाखवतोय. म्हणजे इथं प्रॉपर्टीजमध्ये, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल प्रॉपर्टीज असतील किंवा केमिकल प्रॉपर्टीज असतील. त्याच्यामध्ये काय आहे? पिरिओडिसिटी आहे, एक रिलेशन आहे. जसं डेज येतात संडे नंतर, सॅटरडे नंतर परत संडे येतो. सेम तसं पिरियोडिक प्रॉपर्टी परत 8व्या एलिमेंटच्या ह्या पहिल्यासारख्या आहेत, 9व्याच्या परत दुसऱ्यासारख्या आहेत. हे न्यूलँडने केलेले आहेत ऑक्टेव्हज. ठीक आहे. तर हे 2 तुम्हाला 10th पर्यंत झालेले आहेत. वेबेरायनर, स्ट्राइड्स, न्यूलँड्स, ऑक्टेव्हज. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहू शकतो इन द इयर 1869 या इयरमध्ये काय केलेलं आहे पहा. रशियन केमिस्ट, राईट डाऊन, रशियन केमिस्ट कोणी डिस्कव्हर केलेला पिरियोडिक टेबल? दिमित्री मेंडेलिव्ह. मेंडेलिव्ह ना सर? यस. झाले सर हे पण. दिमित्री मेंडेलिव्ह या सायंटिस्टने काय केलं पहा. 63 एलिमेंटचा पिरियोडिक टेबल तयार केला. एक टेबल तयार केला की त्याच्यामध्ये 63 एलिमेंट्स होते. खूप एफर्ट्स घेतले या सायंटिस्टने आणि कोणती प्रॉपर्टी यूज केली? पण प्रॉपर्टी ॲटॉमिक मास इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. एलिमेंट्स हे प्लेस केले इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. जसे जसे इन्क्रीज होत आहेत त्या टाईपने काय केले? सगळे एलिमेंट प्लेस केले. 63 एलिमेंट साठी काय बनवला? पिरियोडिक टेबल बनवला. मग याने एक लॉ डिस्कव्हर केला. दिमित्री मेंडेलिव्हने एक लॉ डिस्कव्हर केला. त्या लॉला नाव दिलं गेलं मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ. लक्षात ठेवा, मॉर्न लॉ वेगळा आहे आणि मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ वेगळा आहे. पिरियोडिक लॉ. मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ काय सांगतो पहा. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट, त्यावेळी एवढे माहित होते. एलिमेंट फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन्स ऑफ. पिरियोडिक काय शब्द ऐका परत, काय म्हणतो मी. पिरियोडिक फंक्शन्स ऑफ. पिरियोडिक फंक्शन म्हणजे काय? रिपीटिंग प्रॉपर्टीज ज्या होत आहेत. सॅटरडे नंतर परत संडे, परत संडे नंतर मंडे येतोय, ट्यूसडे येतोय. हा पॅटर्न रिपीट होतोय. प्रत्येक वेळी हा एवढा मोठा पॅटर्न परत रिपीट होतोय. आर द पिरियोडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मास. म्हणजे ॲटॉमिक मासचे पिरियोडिक फंक्शन आहे. म्हणजे ज्यावेळी इन्क्रीजिंग ऑर्डरने ॲटॉमिक मासने काय करता? सगळेच्या सगळे एलिमेंट प्लेस करता. त्यावेळी काय होतं? डेफिनेटली तिथं पिरियोडिक प्रॉपर्टी आपल्याला दिसतात. राईट. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट the physical and
the physical and chemical properties of element are a periodic function of their atomic masses. आता मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. जो टेबल बनवला गेला मेंडेलिव्हने त्याच्यामध्ये काही हॉरिझॉन्टल रोज होते, त्याच्यामध्ये व्हर्टिकल काही कॉलम होते. तर मेंडेलिव्हने बनवलेला जो पिरियडिक टेबल होता त्याच्यामध्ये जे हॉरिझॉन्टल रोज होते याला नाव दिलं, सिरीज नाव दिलं गेलं मेंडेलिव्हने. ठीक आहे. आणि व्हर्टिकल जे आहे त्याला ग्रुप असं नाव दिलं. जुन्या पिरियडिक, हा मॉडर्न पिरियडिक टेबल नाही सांगत आहे मी, जुन्या पिरियडिक टेबल आहे. ओके. तर याच्यामध्ये ग्रुपमध्ये जे एलिमेंट येत आहेत म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7 8वा एलिमेंट परत ग्रुपमध्ये येतो. ठीक. तर या पद्धतीने ज्यावेळी अरेंज केली जाते त्यावेळी या एलिमेंटची आणि या एलिमेंटची काय असते, सेम असते. त्याच्यानंतर त्याच्या खाली जो येणार आहे पिरियडिक फंक्शनने त्याची प्रॉपर्टी सेम असणार आहे. ती प्रॉपर्टी काय असणार आहे, समजा एक 7 तर याची प्रॉपर्टी सेम असणार आहे. मग आपण काय म्हणू शकतो, एलिमेंट्स बिलॉंग टू द सेम ग्रुप, belong to the same group, elements belong to the same group have same properties. Have same properties. Take down this. हे सगळं आपलं ज्यावेळी पहिल्यांदा मेंडेलिव्हने पिरियडिक कव्हर केला त्यावेळेस, आणि हा होता ओल्ड पिरियडिक टेबल, हा मॉडर्न नव्हता. मॉडर्न पिरियडिक टेबल हा मॉडर्न पिरियडिक लॉ वरती डिपेंडंट आहे. याच्यामध्ये आणखी काय फीचर सांगता येतील मेंडेलिव्ह टेबल मध्ये. मेंडेलिव्हने काय केलेलं आहे, जरी इन्क्रीज ऑर्डर ऑफ मास, जरी याच्यामध्ये काय केलेलं आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने एलिमेंट पुट केलेले आहेत. एक सिरीज बनवली आहे एलिमेंटची, सगळ्यात कमी मास असणारा पहिल्यांदा, त्याच्यापेक्षा जास्त मास असणारा नंतर, म्हणजे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर मासेस, इन्क्रीजिंग मास केले आहेत सगळे एलिमेंट, क्लासिफाय केलेले आहेत. याच्यामध्ये पिरियडिक प्रॉपर्टीज किंवा सिमिलर प्रॉपर्टीजला काय केलेलं आहे, थोडं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. सिमिलर प्रॉपर्टीजला काय इम्पॉर्टन्स, आणि एखाद्या वेळी असं कन्सिडर झालं की इथं आता याच्यानंतर एक्स नंतर समजा झेड येतोय, एक्स नंतर झेड येतोय, याच्यापेक्षा जास्त मास असणारा किंवा मास असणारा हाच एलिमेंट आहे इथं. मग हा जो एलिमेंट आहे हा काही आहे, समजा इथं यम आहे आणि इथं यन आहे, तर या एलिमेंटच्या आणि यमच्या प्रॉपर्टी मॅच होत नाही. पंकज सर, हा एलिमेंट आहे. यस पंकज सर, अमित सर यार, बोलन सर. हा मुलांना ऐका रे, ऐकताय ना सर्व, माझा आवाज येतोय ना? येस. हा अरे मी इकडे अकॅडमीला आहे, ऑफलाईन लेक्चर होते आज. मी ना 12वीचे लेक्चर घेतले आज 2-2.5 तास. तर ना मी इकडे आता आहे, तर मला मुरुमूर जायला खूप टाइम लागेल, 1-1.5 तास लागून जाईल. सो आजचं लेक्चर होणार नाही आपलं के बॅचचा. आणि एक मीटिंग अरेंज केलेली तुमची अलगेज सरांनी 8 वाजता ऑफलाईन लेक्चरच्या टायमिंगच्या डिस्कशन बाबत. ठीक आहे सर. ओके. आजचं फिजिक्स होणार नाही कारण की मी इकडे अकॅडमीला आहे, तो नाही होणार. बाय सर. ओके, थँक्यू पंकज सर. ओके सर. ओके सर. मेसेज भेटलो, लेक्चर होणार नाहीये. ठीक आहे. आता पहा मी काय सांगत होतो, समजा एक्स हा एलिमेंट आहे, हा या ग्रुपमध्ये मेंडेलिव्ह केलं, बाकीच्यांनी जी चूक केली मेंडेलिव्हने केली नाही, त्यामुळं मेंडेलिव्हचा पिरियडिक टेबल हा मॉडर्न पिरियडिक टेबल बनवला. तर ती काय प्रॉपर्टी होती पहा, जर प्रॉपर्टीज फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज ह्या झेडच्या याच्या बरोबर मॅच होत नाहीत, अशा वेळी मेंडेलिव्हने पहा, जर समजा झेडच्या प्रॉपर्टीज एन शी मॅच झाल्या आणि एम शी मॅच, मेंडेलिव्हने या एलिमेंटला इथं न बसवता ज्या ग्रुपमध्ये त्याच्या प्रॉपर्टीज मॅच होत आहेत त्या ग्रुप प्लेस केलं, जिथं त्याच्या तिथं त्याला प्लेस केलं.
तिथं त्याला जागा दिली. ओके, म्हणजे याच्यानंतर एलिमेंट हा आहे म्हणून जबरदस्तीनं त्याला तिथं केलं नाही. एक होतोय. ठीक आहे, मीटिंग इंटरप्ट झालेली आहे थोडीशी. ठीक आहे, कव्हर होऊन जाईल, कव्हर अप होऊन जाईल. पहा, परत एकदा मी रिपीट करतोय. परत एकदा रिपीट करतोय मी. पहा, येतोय आवाज आता? आवाज येतोय? हा सर येतोय. पहा पहा काय काय होतं, एक्सच्या प्रॉपर्टी ठीक आहे याच्याशी मॅच होत आहेत, त्याला एक्स मध्ये प्लेस केलं. एक्स नंतर इन्क्रीजिंग ऍटॉमिक असणारा जर समजा झेड आहे, इन्क्रीजिंग ऍटॉमिक नंबर असणारा झेड आहे, त्याच्यानंतर येणारा ऍटॉमिक नंबर येत आहे. पण झेडच्या प्रॉपर्टी ह्या या ग्रुपशी मॅच होत नाहीत, याच्या प्रॉपर्टीज मॅच होत नाहीत. पण जर त्या या ग्रुपशी होत आहेत मॅच, तर मेंडेलिव्हने जबरदस्तीला प्ले न करता झेडला ज्या ग्रुपच्या प्रॉपर्टी मॅच होत आहेत त्या ग्रुपमध्ये प्लेस केलं. आणि हा सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट डिसिजन होता मेंडेलिव्हचा. ओके, म्हणजेच काय करावं लागलं मेंडेलिव्हला, काही जागा मेंडेलिव्ह रिकाम्या सोडाव्या लागल्या. जबरदस्तीने प्रॉपर्टी मॅच होत नसताना ठेवलेलं नाहीये त्याला. ओके, त्याला जिथं प्रॉपर्टी तिथं प्लेस केलं आहे, पण इन्क्रीजिंग ऑर्डरने, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासेसनच सगळे एलिमेंट प्लेस केलेले आहेत. मग याचा बेनिफिट असा झाला, याचा फायदा झाला की नंतर कधी ज्यावेळी झालेले नवीन एलिमेंट डिस्कवर झाले, समजा एखादा एलिमेंट डिस्कवर झाला वाय, त्यावेळी याच्या प्रॉपर्टी आणि इन्क्रीजिंग मास नंबर जर चेक केला तर या वायचा मास नंबर एक्स पेक्षा जास्त होता आणि झेड पेक्षा कमी होता. म्हणजे हा दोघांच्या मध्ये फिट झाला आणि याच्या प्रॉपर्टी पण याच्याशी मॅच झाल्या. असे 2-3 किस्से, 2-3 इन्सिडेंट तिथे दिलेले आहेत. म्हणजे या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलवरती मॅक्सिमम लोकांनी ट्रस्ट ठेवलेला आहे तिथं, आणि मॅक्सिमम यूज केला गेलेला तिथं काय आहे, तो पिरियडिक टेबल आहे. त्यावेळेमध्ये पूर्ण सायंटिस्ट टेबल ऍक्सेप्ट केला गेला, का तर नवीन येणारा एलिमेंट जो तो रिकामे सोडलेल्या जागेमध्ये फिट होतोय, बरोबर प्रॉपर्टी मॅच होत आहेत, मास नंबर काय आहे याच्यापेक्षा जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे, तीच जागा आहे त्याच्यासाठी जी योग्य आहे. म्हणजे मेंडलने जो डिसिजन घेतलेला आहे किंवा ज्या प्रॉपर्टी केलेला आहे ते सगळं काय आहे, ऍक्युरेट आहे असं त्यावेळी काय झालं, कन्सिडर केलं. जो आहे तो काय केलेलं आहे पहा, काही गॅप्स ठेवलेले आहेत. लिव्ह लेफ्ट सम गॅप्स, मध्ये नोट डाऊन करू. Mendeleev left some gaps in the periodic table, so newly discovered element filled newly discovered, short मध्ये लिहून घ्या, newly discovered elements fitted well in gap, fitted well in गॅप. जे गॅप सोडते ते गॅप बरोबर भरून काढलेले आहेत पडलेले एलिमेंटने. मग त्याच वेळी कन्सिडर केलं मेंडेलिव्हने की जी रिकामी जागा सोडली तिथे एखादा एलिमेंट प्रेझेंट असणार आहे, पण तो एलिमेंट आपल्याला माहित नाही, त्याची डिस्कव्हरी नाही झाली, आणि नंतर कालांतराने ते एलिमेंट डिस्कव्हर केले गेले. ओके, अशा ज्या जागा सोडल्या होत्या त्या जागेमध्ये एलिमेंट डिस्कव्हर झाले, काही ग्रोथ होत गेली सायन्समध्ये, त्याच्याने एलिमेंट डिस्कव्हर होत गेले आणि त्या जागा रिकाम्या झाल्या, भरत गेल्या. त्याच्यात इनर्ट गॅस डिस्कव्हर झालेले नव्हते या टायमिंगला. इन द इयर 89 इनर्ट गॅस डिस्कव्हर झाले नव्हते. त्यावेळी काय झाले नव्हते, डिस्कव्हर झाले नव्हते. ओके, ज्यावेळी डिस्कव्हर झाले त्यावेळी इनर्ट गॅस वेगळं काही करायला लागलेलं नाहीये, डिस्कव्हर्ड लेटर. आणि इनर्ट गॅसला काहीही वेगळं, त्याच्यासाठी काय केला, एक ऍडिशनल कॉलम बनवला या टेबलमध्ये सगळ्या शेवटी. याच्यासाठी केलं इनर्ट गॅस साठी एक ऍडिशनल कॉलम बनवला गेला. पहा, 1869 ची गोष्ट सांगतोय आपण, 1869. ठीक आहे, यावेळी प्रोटॉनही माहित नव्हता, न्यूट्रॉनही माहित नव्हता, इलेक्ट्रॉनही माहित नव्हता, स्ट्रक्चर ऑफ ऍटम अपोबो डायग्राम नव्हती, पाऊलूज एक्सक्लुजन नव्हतं, हंड्स रूल मल्टिप्लिसिटी नव्हता, काहीच नव्हतं. त्यावेळेचा विषय चाललाय आपला. ज्यावेळी ऍटॉमिक स्ट्रक्चर डिस्कव्हर झालं, आफ्टर द ऍटॉमिक स्ट्रक्चर, जे आपण ऍटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ऍटम या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. आफ्टर कॉमन मध्ये म्हणूयात आपण त्याला, डिस्कव्हरी ऑफ ऍटॉमिक स्ट्रक्चर.
ज्यावेळी कधी आपल्याला ऍटॉमिक स्ट्रक्चर माहित झालं, ओके, त्यावेळी काय केलं, प्रोटॉन नंबर किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, प्रोटॉन, ठीक आहे, किंवा झेड हा असाइन केला गेला सगळ्या एलिमेंटला, असाइन्ड टू पिरियोडिक टेबल मध्ये असलेल्या एलिमेंटला ज्यावेळी प्रोटॉनची डिस्कव्हरी झाली, प्रोटॉन, त्यावेळी हा झेड काय केला, प्रत्येक प्रोटॉन ऍटॉमिक प्रोटॉन नंबर हा तिथं असाइन केला एलिमेंटला. आणि हे काम कोणी केलेलं आहे, हेनरी मोसले या सायंटिस्टने. हे काम कोणी केलं, हेनरी मोसले. इम्पॉर्टंट वर्क होतं हे हेनरी मोसलेचं. हेनरी मोसलेने काय केलं पहा, 1913 मध्ये हे कुणाचं आहे, हेनरी मोसलेज वर्क. हेनरी मोसलेने केला होता एक्स-रे स्पेक्ट्रोस्कोप स्टडी. एक्सोपिक स्टडी करत असताना काय डिस्कवर झालं पहा हेनरी मोसलेला, जे काही वेगवेगळे एलिमेंट स्टडी केली गेली हेनरी मोसलेने, त्याच्यामध्ये जे काही एक्सरे इमिट केले जायचे एलिमेंट कडून, जे काही एक्सरे इमिट केले जायचे वेगवेगळ्या एलिमेंट कडून, त्याची फ्रिक्वेन्सी केली, आणि ही फ्रिक्वेन्सी आहे ही प्रोटॉन नंबरशी डायरेक्टली प्रोपोर्शनल, प्रोटॉन नंबरशी, मास नंबरशी नाही. म्हणून हे असं प्रेडिक्ट केलं की मास नसून ऍटॉमिक नंबर किंवा प्रोटॉन नंबर ही परत एकदा काय सांगतोय मी, हेनरी मोसले या सायंटिस्टने वेगवेगळ्या एलिमेंटचा एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी केला. प्रत्येक एलिमेंटने इमिट केलेले रेडिएशन, जे आपण पाहिलेच स्ट्रक्चर ऑफ ऍटम मध्ये बर सिरीज वगैरे, तर त्याच्यामध्ये एक्सरे या रिजन मध्ये, एक्सरे या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन्सिडेंट आहे. प्रत्येक एलिमेंटने इमिट केलेले किंवा बाहेर टाकलेले जे एक्सरे, त्या एक्सरे रेडिएशनची फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी मास नंबरशी प्रोपोर्शनल नाहीये, मास नंबरशी प्रोपोर्शनल नाहीये. ही फ्रिक्वेन्सी कशी प्रोपोर्शनल आहे, ही फ्रिक्वेन्सी प्रोटॉन नंबरशी झेडशी प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय, ऍटॉमिक नंबर म्हणतो आज आपण त्याला, ऍटॉमिक नंबरशी रिलेटेड आहे. याच्यावरून असं प्रेडिक्शन केलं की ज्या काही प्रॉपर्टीज आहेत किंवा ऍटॉमिक नंबर आणि मास नंबर या दोन मध्ये ऍटॉमिक नंबर किंवा प्रोटॉनचा नंबर ही मोस्ट फंडामेंटल प्रॉपर्टी आहे रादर दॅन मास नंबर. हे सांगायचं. हेनरी मोसलेला काय आढळलं, हेनरी मोसलेला आढळलं, यस, फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड एक्सरेज, फ्रिक्वेन्सी येतोय क्लिअर, रिप्लाय करा, चला रिप्लाय सर करा, आवाज क्लिअर येतोय का, ब्रेक होतोय सर. ब्रेक होतोय. येस सर. मला वाटतं हा झूमचा इश्यू असतो काहीतरी. बाकीचे लेक्चर चालतायत का व्यवस्थित, येस सर. मॅथचं झालंच नाही, ठीक आहे, बायोचं वगैरे बाकीच्या लेक्चरला येतोय का हा प्रॉब्लेम, नो सर. नाही सर. आपल्या अकॅडमीच्या लेक्चर नाही येत आहे का, तर मी याच सेटअप वरती दुपारी गुगल त्या लेक्चर मध्ये मला कोणताही व्हॉइसचा प्रॉब्लेम नाही, म्हणजे बहुतेक एक तर हा झूमचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा मग माझ्या नेटवर्कचा काहीतरी. तो आपण फ्रिक्वेन्सी रेडिएशन. सर यस सर, ते स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी ते एक पॉइंट रिपीट करा ना सर. ओके. रेडिएशन किंवा काय म्हणूयात, इमिटेड फ्रिक्वेन्सी ऑफ इमिटेड एक्सरे रेडिएशन, इमिटेड रेडिएशन. रेडिएशन्स कोणते असणार आहेत, एक्सरेज असणार आहेत, बाय एलिमेंट, बाय इट is related to atomic number, is related to number, that is Z.
रिलेटेड आहे रादर दॅन ॲटॉमिक मास. वरती डिपेंड नाहीये. Therefore Z is considered as more atomic number म्हणा. atomic number आता ब्रॅकेट मध्ये Z म्हणा is considered as more fundamental property of element. More fundamental element than atomic mass. झालं का सांगा मला. झालं सांगा. येस सर. काय सांगत होतो मी त्यावेळी कधी हेनरीने काय केला इन 1913 एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी म्हणजे काय जो फिजिबल रिजन मध्ये आपल्याला रेडिएट व्हायचे म्हणजे आपण बाल्मर पाशन सिरीज ब्रॅकेट सिरीज हे जे पाहत होतो त्याच्यामध्ये फिजिबल रिजन मध्ये एक कलर भेटत होतो. तर मोस्लेने काय केलेलं आहे वेगवेगळ्या एलिमेंटचा एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी केलेला आहे की जो तुमच्या सिलेबसला नाही. पण एक गोष्ट किंवा सिंपल लँग्वेज मध्ये सांगायचं म्हटलं एक्सआरडी स्टडी जो असतो एक्सरे डिफेन्स किंवा एक्सरे स्पेक्ट्रोस्कोपिक स्टडी एक्सरेज बंबार्ड केले जातात त्याच्यावरती आणि एक्सरेज इमिट होतात. मग इलिमेंटने बाहेर टाकले जे काही एक्सरेज आहे त्याचं अनालिसिस केलं गेलं. बाहेर टाकलेले जे वेगळे एलिमेंटने एक्सरेज आहे बाहेर पडलेल्या रेडिएशनचं किंवा त्या एक्सरेजचं अनालिसिस केलं गेलं मोस्लेकडून आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या बाहेर पडल्या गेलेल्या रेडिएशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी डायरेक्टली रिलेटेड आहे ॲटॉमिक नंबरशी. ही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी डायरेक्टली रिलेटेड आहे ॲटॉमिक नंबरशी रादर दॅन ॲटॉमिक मास नंबरशी रिलेटेड नाही. याचं रिलेशन कोणाबरोबर सापडते कुणाशी प्रोपोर्शनॅलिटी सापडते ॲटॉमिक नंबर प्रोपोर्शनॅलिटी सापडली हेनरी मोस्लेला. म्हणून असं कन्सिडर केलं की ॲटॉमिक नंबर ही मोर फंडामेंटल दॅन द ॲटॉमिक मास. मग आतापर्यंत जे सगळे पिरियोडिक टेबल किंवा सगळे एलिमेंट क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न मास नंबरला कन्सिडर करून झाला. मग इथं लक्षात आलं इन द इयर 1913 हेनरी मोस्लेच्या स्टडी मधून असं लक्षात आलं की ॲटॉमिक नंबर ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे ॲटॉमिक मास. याच्यावरती डायरेक्ट एमसीक्यू येतो विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट. आन्सर काय असणार आहे तुमचं ॲटॉमिक नंबर. समजलं का सुरेश. ॲटॉमिक नंबर ही मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. म्हणून काय झालं पहा याचा रिझल्ट काय झाला. ऍज अ रिझल्ट या स्टडीचा रिझल्ट काय भेटला आपल्याला. ऍज अ रिझल्ट मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ वॉज मॉडिफाईड. मेंडेलिव्हचा जो पिरियोडिक लॉ होता तो मॉडिफाय केला. मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ वॉज मॉडिफाईड. हा लॉ मॉडिफाय केला आणि त्या लॉला नाव गेलं मॉडर्न लॉ. त्याला नाव दिलं गेलं मॉडर्न पिरियोडिक लॉ.
त्यामध्ये काय बदल करणार? जिथं मास नंबरला आपण कन्सिडर केलं होतं तिथं फक्त ऍटॉमिक नंबरला कन्सिडर करायचं आहे. हे मोर फंडामेंटल प्रॉपर्टी आहे. पिरियोडिक द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स, राईट डाऊन. याच्यावरती क्वेश्चन मॉडर्न पिरियोडिक लॉ वरती. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. लक्षात ठेवा, त्यावेळी स्ट्रक्चर ऑफ ऍटम माहित नव्हतं, पण त्यावेळी फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज माहित होते, एलिमेंटचा स्त्रोत होतो आपण. सो द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर periodic function of their काय लिहू द्यात? atomic mass, atomic number, atomic number मॉडिफाय केला ना आपण. atomic number म्हणजेच काय? Z हा असेल फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट ऑफ their atomic number, not mass. मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ होता जुना, त्याच्यानंतर त्याला मॉडिफाय करून बनला मॉडर्न पिरियोडिक. ओके, मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे मग याच्यापासून बनला, त्याला काय म्हणणार आपण? परत जी अरेंजमेंट झाली ती ऍटॉमिक नंबर अकॉर्डिंग टू ऍटॉमिक नंबर अरेंज एलिमेंटची, त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले नाहीये. तर इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एलिमेंट होते. मग मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार झाला. मॉडर्न पिरियोडिक टेबल त्याला लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल असेही म्हणतात. इन दी लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल असेही म्हणतात. लॉंग फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल. फॉर्म ऑफ पिरियोडिक टेबल असे येतात. त्याच्यामध्ये कन्सेप्ट होत्या अगोदरच्या पिरियोडिक टेबल सॅटिस्फाय झाले आहेत आणि नवीन जे डिस्कवर झाले एलिमेंट पण फिट व्यवस्थित. तर याच्यामध्ये पाहणार आहोत आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल याचं स्ट्रक्चर कसं आहे. गिव्ह द हेडिंग. किती टाइम राहिलेला आहे आपल्याकडे? स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. तर पहा, पिरियोडिक टेबल मध्ये काय आहेत? काय हॉरिझॉन्टल रोज आहेत, माहित आहे सगळ्यांना? Yes, sir. रोज आहेत, ठीक आहे. त्या हॉरिझॉन्टल रोजला आपण काय म्हणत असतो? Periods. काय म्हणत असतो? Periods. म्हणजे जो काही जुना तिथं हॉरिझॉन्टल रोज पिरियडच्या म्हटलं होतं, वेगळा शब्द होता, इथे लिहिला होता मी इथं. आठव का? series, series, ऐवजी तो विच आर हियर नोन ऍज सिरीज इन द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. ठीक आहे. पिरियड्स किती पिरियड्स आहेत? 7 periods. 7 पिरियड्स. व्हर्टिकल काही व्हर्टिकल कॉलम्स आहेत, त्यांना काय म्हणतात? Groups. ग्रुप्स म्हणतात त्यांना. Groups. 18 groups. आणि 18. पिरियड त्याचं नंबरिंग कसं केलंय? 1 to 7. याचं पण नंबरिंग कसं केलेलं आहे? 1 to 18. जुन्या काळामध्ये जुन्या पिरियोडिक टेबल मध्ये रोमन मध्ये 1B किंवा 2, 3A, 3B असं काय केलं जायचं? नंबरिंग केलं जायचं. परत ब्रेक व्हायला का आवाज? Yes, sir. ठीक आहे. ओके, तर व्हर्टिकल कॉलम काय सांगत होतो मी?
ठीक आहे. हे जे नंबर केलेलं आहे हे स्टँडर्ड नंबर आहे. जुन्या काळामध्ये हे 1A किंवा 1B किंवा 3A, 3B असं नंबरिंग असायचं. ग्रुप 7, 8 असे अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज यांचे काय केले होते, ग्रुप केले होते. तर आता जे नंबरिंग आहे ते आपले आपण 1 to 7 पिरियडला आणि 1 to 18 म्हणजेच कॉल देत असतो. तर हे स्टँडर्ड दिस नंबरिंग मंडेड बाय द IUPA. राईट डाउन दिस नंबरिंग is written by International Union of Pure and Applied Chemistry. याला म्हणतात IUPAC. तर लक्षात घ्या, केमिस्ट्रीमध्ये काम करणारी ही सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे, सगळ्यात मोठी संस्था आहे. प्रत्येक मॉलिक्यूल हा करत असतो इन्स्टिट्यूट कडून. तर IUPAC जी आहे, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, याला IUPAC म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये. तर IUPAC फॉरेन कंट्रीज मध्ये याला. तर स्क्रीन पण ब्लर होत. येस कौशल? येस सर. सर स्क्रीन पण आवाज ब्लर आहे. पहिल्यापेक्षा जास्त तुमचा ब्रेक होतोय आणि व्हिडिओ पण मध्ये मध्ये पॉज. ठीक आहे. येस सर. ठीक आहे. नेटवर्क स्पीड चेक करतो मी. $49 MBPS स्पीड दाखवले. 9 MBPS स्पीड दाखवतो, पण कनेक्टिव्हिटी नाहीये. काय प्रॉब्लेम आहे ना? ठीक आहे. राउटर करून पाहूयात आपण एक वेळ. आणलेलं आहे मी दुसरं. ओके. ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. ठीक आहे. IUPAC ही सगळ्यात मोठी इन्स्टिट्यूट आहे. सगळे केमिस्ट्रीचे जे काही रूल आहेत, नॉमेनक्लेचरचे रूल असतात, एक कंपाऊंड रजिस्टर होतो, सगळं काही केमिस्ट्री मधलं वर्क आहे. ही इंटरनॅशनल युनियन आहे. त्यामध्ये एकसारखे नियम असावेत किंवा सगळे नियम एकसारखे असावेत, जेणेकरून हँडलिंग साठी किंवा यूज साठी काय होणार आहे, सगळ्यांच्या सोयीचं होणार आहे. याच्यासाठी ही IUPAC करत असते, काम करत असते. यांच्या मीटिंग असतात प्रत्येक वेळी. IUPAC ने काय केलेलं आहे पहा. IUPAC ने हे नंबरिंग जे आहे हे काय केलेलं आहे, लँग्वेज मध्ये ते स्टँडर्ड नंबरिंग 1 2 3 4 टीजर नंबर मध्ये पाहिजे. तर नवीन पिरियडिक टेबल मध्ये काय केलेलं आहे, मॉडर्न एक बॉक्स हा प्रत्येक एलिमेंटला दिलेला आहे. ई बॉक्स रिप्रेझेंट फॉर 1 एलिमेंट. प्रत्येक एलिमेंटला एक बॉक्स तिथं काय केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेला आहे. तर याच्या मॉडर्न पिरियड 118 काय आहेत, बॉक्स एलिमेंट. सर ब्रेक एलिमेंट्स होतोय सर. आहेत. 118 एलिमेंट्स आहेत. ओके. वेगवेगळ्या ब्लॉक वेगवेगळ्या ब्लॉक मध्ये केलेले आहेत. जे काही ब्लॉक्स आर देअर, कोणत्या? S, P, D and F. ठीक आहे. एवढं लिहून घ्या. आपण काय करूयात, लेक्चर स्टॉप करूया. मी राउटरचा इश्यू सॉर्ट आउट. ऍक्च्युली काय व्हायला लागलंय, रोज दिवस लेक्चर राहतात, त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. सर ऑफलाईन क्लासेस कधीपासून? ऑफलाईन क्लासेस त्याच्यासाठीच आहे, तर संध्याकाळी 8 वाजता कळेल काय काय ओपिनियन आहेत मुलांचे, शिक्षकांचे काय काय अवेलेबिलिटी आहे, किंवा कोणत्या ब्रांचला आहे, कुणाला ती ब्रांच जवळ पडते, कोणत्या ब्रांच ओपन होतील, त्या ब्रांच लोड कमी, कोणत्या ब्रांचला लोड जास्त आहे. सगळ्या गोष्टीचं डिसिजन होईल. तुमचा डिसिजन घेईपर्यंत अजून बरं होईल. तर आता फक्त 12th चालू केलेलं आहे, आणि 12th कशी होती, वेल सेटल्ड बॅच होती पहिली. तसं त्या मानानं तुम्ही नवीन आलात, तर बघूयात आपण कसं ऑफलाईन क्लासेस.
जे मुलं येऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी काही ना काहीतरी ऑनलाईन प्रोग्राम पण ठेवायला लागणार आहे आपल्याला, ज्यांचे पॅरेंट्स अलाव करत नाहीत ऑफलाईन. ठीक आहे, किती ब्लॉक आहेत पिरियडिक? किती ब्लॉक आहेत? 4 ब्लॉक. 4 ब्लॉक आहेत. एस, पी आणि एफ. एस कुठं असतो? एस कुठं असतो पिरियडिक टेबल मध्ये? लेफ्ट लेफ्ट साइडला. पी ब्लॉक कुठं आहे? ब्लॉक कुठं आहे? राइट मिडल. राईट आहे. डी ब्लॉक आहे. डी ब्लॉक मिडल हा मिडल. मिडलला आहे. आणि एफ ब्लॉक आहे बॉटम बॉटम. ला आहे. कुठे प्रेझेंट आहे? नक्की कुठे प्रेझेंट आहे? तो बॉटमला दाखवलेला आहे, पण आहे कुठं? सर बिलो एस. थर्ड पीरियड थर्ड ग्रुप नो. लास्टच्या 2 सिरीज आहेत. सर लॅन्थनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज. हो, पण तो कुठं प्रेझेंट आहे पहा. लास्टच्या 2 सिरीज आहेत. ठीक आहे, हे जर पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर आहे, इथं ज्या 2 डी च्या सिरीज आहेत, या एका बॉक्स मध्ये 14 एलिमेंट प्रेझेंट आणि या पण एका बॉक्स मध्ये 14 एलिमेंट प्रेझेंट. ही लॅन्थनाइड सिरीज आणि ही असते ऍक्टिनाइड सिटी. येतं का लक्षात? ह्यांची ओरिजिनल जागा कुठे आहे? ह्यांची ओरिजिनल जागा कुठे आहे? हे 14 एलिमेंट. हे किती आहे? हे पण 14 एलिमेंट आहे. तर हे 14 एलिमेंट हे एकाच बॉक्स मध्ये आहे आणि हे 14 एलिमेंट जे आहेत हे एकाच बॉक्स मध्ये आहे. कॅलेंडर दिलं का ते? एकावरती एक 365 दिवसांचं कॅलेंडर असतं. रोज काय वेळ असते, रोजचा दिवस उघडला फाडून टाकायचं, मग त्याच्या खाली आजची तारीख दिसते. पाहिलं का तुम्ही? पॅड टाईप असतं ते येस सर. पाहिलं? मग सेम ते त्याचं एक्झाम्पल आठवायचं. इथं जो लॅन्थनाइड आहे तो लॅन्थनाइड मला त्याच्या खालचा एलिमेंट आहे, त्याच्या खालचा एलिमेंट दिसणार आहेत. असे एक एकामागे एक बॉक्स मध्ये प्लेस केलेले आहेत 14 एलिमेंट आणि त्याच्या खाली ऍक्टिनॉइडच्या मागे तिथं एलिमेंट प्रेझेंट आहेत. लॅन्थेनॉइड आणि ऍक्टिनाइड हे जे 2 एलिमेंट आहेत हे ऍक्च्युली डी ब्लॉक आहेत. लॅन्थेनाइड आहे आणि इथं ऍक्टिनाइड आहे. हे दोन्ही डी ब्लॉक आहेत. यांच्या पाठीमागेच आहे आणि याच्याही पाठीमागे 48 एलिमेंट यांच्यापासून कॉन्ट्रीब्युट झालेला आहे आपला एफ ब्लॉक. ठीक आहे, त्याच्यावरती कव्हर पेजला असणारे जे कोणी एलिमेंट आहेत लॅन्थेनाइड आणि हे डी ब्लॉक एलिमेंट आहेत, का तर यांचा शेवटचा इलेक्ट्रॉन हा ऑर्बिटल